10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। तसेच जे शिक्षक आणि जे कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांच्यावरही कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। परीक्षा संपन्न झाल्या पाहिजे आणि म्हणून विभागाने महिन्याभराच्या आधीपासून नियोजन केलं। तिथल्या ज्या काही भौतिक सुविधांची आवश्यकता आहे, मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या बसेस ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतील तर एस टी महामंडळाला सुद्धा त्या बसेस अचूक वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथपासून तर तिथली कायदा व सुव्यवस्था मुख्य सचिव महोदयांनी पण प्रशासनाच्या बैठका यापूर्वी घेतलेल्या आणि साधारणपणे पूर्वीच्या काळातलं जिथे कॉपीच्या घटना घडलेल्या आहेत अशा शाळेवर मग तिथले पर्यवेक्षक असतील, तिथले केंद्र प्रमुख असतील, ते त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग हे सर्वजण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा भेटी देत आहेत आणि तशा सूचना आजही मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। तत्रात आपण म्हणता अशी जर घटना झाली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्याच्यासोबतच ज्या शाळेमध्ये अशा घटना घडतील तर त्या शाळेची परवानगी पुढच्या काळाच्यासाठी रद्दबदल केली जाईल।